हा जो पवार नावाचा मनोरुग्ण जो सांगला जातो आहे तो 25 एकराचा शेतकरी आहे आणि त्या दिवशी जो बांगलादेशी हिंदूवर होणाऱ्या अन्यायाचा विरोधात जो मोर्चा निघाला होता त्या मोर्चामध्ये हा पवार नावाचा मनोरुग्ण होता आणि त्याच आंदोलनाच्या नंतर त्याच वेळेस तो पोरगा तिथं गेलेला आहे. आता एक हा मनोरुग्ण होता, मग बाकी बांगलादेशच्या हिंदूवर अन्याय होणाऱ्या मोर्चामध्ये किती मनोरुग्ण असतील याचा अंदाज एक आपल्याला मिळेल. मग मला असं वाटतं की बांगलादेशच्या हिंदूवर अन्याय होतो म्हणून इथं मोर्चा काढला जातो. मग हा देशमुख कोण होता? तोही तो हिंदू होता ना. मग हिंदूला हातपाय कापून त्याच्यावर लघवी करून त्याच्या शरीरावर मृत्यूच्या नंतर नाचणाऱ्या मानसिकतेला काय म्हणणार आपण? कोणत्या हिंदूची गोष्ट करताय कोण? या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. तुम्हाला ते घटना कशी झाली त्याचं मी तुम्हाला विश्लेषण मांडलं. ज्यावेळेस जे हिंदूचा मोर्चा निघाला होता बांगलादेशी ज्या हिंदूवर जे अत्याचार होत आहे त्या अत्याचाराच्या विरोधातलं ते आंदोलन होतं, तिथं हा होता पवार आणि तो त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेजवळ गेला आणि तिथं त्यांनी संविधानाची विटंबना केली. ही घटना ते तशी आहे. त्याच्यामुळे हिंदू कोणत्या भारतातलं हिंदू सुरक्षित नाही. बीडमध्ये जी घटना झाली कुठले लोक सुरक्षित नाही. आता असे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार आहेत. पण मी तुम्हाला सांगतो की या सगळ्या घटना परभणी बीड या घटना ईव्हीएमचा जो मुद्दा मातकणवाडीच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेने जो उभा केलेला आहे त्या विषयाला डायव्हर्ट करण्यासाठी पोलिसांच्या माध्यमातून कोम्बिंग ऑपरेशन करून हे सगळे विषय डायव्हर्ट कसे करता येईल त्याचा प्रयत्न सरकार करतंय का, असे मुद्दे या ठिकाणी निर्माण झाले. आम्ही काय सांगतोय तो तुम्ही ऐकता वेगळं आहे आणि तेही ऐकतात वेगळे. आम्ही सांगितलं महाराष्ट्रातली जनता अजूनही या सरकारला आमच्या मताने निवडून आलेली आहे हे मान्य करायलाच तयार नाही. जनता आंदोलन करत आहे, राजकीय पक्ष नाही करत आहे.